आजचा नाश्ता आहे मस्त गरमागरम आप्पे, खूप सुंदर लागतात। फक्त 15 मिनिटात रेसिपी बघायची आहे। चला तर दाखवते। चला तर इन्स्टंट आप्पे बनवण्यासाठी इथे मी घेतलाय गरा, 2 वाटी गरा घेतलाय। त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकले, आंबट दही असेल तर छान टेस्ट येते। तर इथं मी दही घेतले अर्धी वाटी आणि पाणी टाकले 2 वाटी। छान मिक्स करून भिजत ठेवते, लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। तर ह्याला थोडंसं पातळ असं बनवून भिजायला ठेवते थोडा वेळ, 10 मिनिटं, जोपर्यंत आपण भाज्या वगैरे कट करून घेतोय। त्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या ॲड करू शकता। इथं मी मीठ टाकलंय आणि थोडा वेळासाठी ठेवलंय भिजायला। त्यानंतर मी भाज्या कट करून घेतल्या। इथं मी घेतलंय टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ तर आपण अगोदर टाकलेलंच आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी टाकू शकता, मला खूप आवडतो पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। तर माझ्याकडे जे अवेलेबल आहे ना मी ते टाकते। याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता, परत काकडी बारीक चिरून टाकली तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता। तर आता ह्याच्यातलं हे छान मिक्स केल्यानंतर ह्याच्यातलं मी थोडंसं बॅटर काढून घेते एका वाटीमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी टाकते सोडा। आता सोडा टाकल्यामुळे ना आप्पे छान फुगतात, टम्ब होतात। तर मी अगोदर आता बनवून घेते एक पॅन पिहूला टिफिनमध्ये देण्यासाठी आणि मग मी जास्त मिरची टाकलेलं दुसरे पण आप्पे बनवून घेईल ते माझ्यासाठी। तर हे अगोदर पिहूसाठी बनवून घेते। छान आप्पे टाकले, आप्पे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये आप्पे टाकले आणि झाकण ठेवून छान असे वाफवायला ठेवले। तर कुरकुरीत भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी आपल्याला। तोपर्यंत मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली, मी अगोदर बनवून घेतलेलीच आहे। तर ती चटणी तिखट आहे आमच्यासाठी, आता मी पिहूसाठी बनवते कमी तिखट, तिला टिफिनमध्ये पण द्यायचे आणि स्कूलमधून आल्यानंतर सुद्धा ती खाईल। आता छान एका बाजूनी मस्त भाजल्यानंतर ह्याला परतून घ्यायचे आपल्याला आणि दोन्ही बाजूनी गोल्डन असे क्रिस्पी होईपर्यंत आप्पे छान भाजून घ्यायचे। आता हे फक्त आणि फक्त 15 मिनिटातच होतात, जास्त वेळ लागत नाही। जर तुम्ही जास्त वेळ दही आणि गरा भिजवून ठेवला तर आणखी छान, पण इन्स्टंटमध्ये पण छान होतात। तर हे तुम्हाला मी बनवून दाखवलेलेच आहेत, मस्त टेस्टी होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायचे। एकदा हे आप्पे नक्की ट्राय करा। चला तर आता गरमागरम सर्व करते मी। चटणी घेतलेली आहे इथं मस्त अशी आणि आप्पे पण छान काढून घेते मी, क्रिस्पी झाले छान। आणि पिहूचा टिफिनसुद्धा सोबतच पॅक करते, तिला खूप आवडतात आप्पे। तिच्यासाठी फक्त चटणी वेगळी बनवावी लागते आणि मिरची नसलेले बनवावे लागतात। चला तर पटकन सबस्क्राईब करा, पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। बाय बाय। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा।